हॅलो मित्रांनो, कसे आहात आपण? तर आपण बघितलं असेल तर याच्या मागे आपण 2.1 2 3 4 आणि 5 पर्यंत आपण एक्सरसाइज घेतली होती. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, बाय फॅक्टरायझेशन असेल, कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड असेल किंवा फॉर्म्युला यूज करून आपण काय केलं होतं, क्वेश्चन सॉल्व्ह केले होते, काही मध्ये रूट काढल्या होत्या. तर आता हे थोडं वेगळं आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी की एक क्वेश्चन आहे तो थेरॉटिकल दिलेला आहे. थेरॉटिकल देऊन त्यांनी काय केलंय त्यामध्ये सॉल्व्ह करायला सांगितलंय. जसं की एज असेल, लेंथ असेल, व्हरायटी मध्ये यांनी सांगितलंय. टोटल जवळपास 9 आहेत, त्यातून आपण 4 घेणार आहोत. बाकी तुम्ही सॉल्व्ह करायचे, जिथं काही अडचण येईल तुम्ही ते आम्हाला सांगायचे. तर आपण काय करू आता, घेऊया लेक्चर. त्याच्यामध्ये तुम्ही बघताल की प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 इयर अगो, म्हणजे 2 वर्षाच्या आधी, 3 इयर म्हणजे 3 वर्ष नंतर. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, प्रगतीचं जे वय आहे ते 2 वर्ष आधी आणि 3 वर्षाच्या नंतर हे 84 आहे. तर फाईंड प्रेझेंट एज म्हणजे सध्याचं तिचं वय काय आहे ते त्यांनी काढायचं सांगितलंय. तर आपण काय करू, तर प्रगतीचं एज कन्सिडर करू. प्रगतीचं एज काय करू आपण, एक्स कन्सिडर करू. तर 2 वर्ष आधी त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे 2 इयर अगो किती आहे, एक्स मायनस 2 म्हणजे काय, आधी असल्यामुळे आपण मायनस घेतलंय. आणि 3 इयर लेटर एक्स प्लस 3. टोटल किती सांगितलं त्यांनी, 84. तर आपण काय करतो, क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर आधी येत किती आहे, -2, नंतर आपण केलं एक्स प्लस 3 इक्वल टू टोटल किती आहे, 84 त्यांनी सांगितलंय. तर आता आपल्याला हे एक क्वेश्चन भेटलाय, जे की इक्वेशन आहे, त्याला आपण सॉल्व्ह करू. तर हे x * x x स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x मायनस 3 दोन्ही 6 इक्वल टू 84 आहे. आता 84 आपण इकडे आणू. तर x स्क्वेअर 3 आतून 2 गेले, करायले x मायनस 6 मायनस 84 इक्वल टू 0. 84 प्लस इकडे आलं काय झालं, मायनस झाले. म्हणजे काय, x स्क्वेअर प्लस x मायनस 90 इक्वल टू 0. आता काय करायचं आपल्याला, हे 90 जे आहे, 90 जे आहे तर 90 चे आपल्याला काय करायचं, तर फॅक्टर पाडायचे. असे फॅक्टर पाडायचे की ज्याच्यामध्ये +1 हे राहिलं पाहिजे. आता बेरीज जर केली तर +1 आला पाहिजे, गुणाकार केला तर 90 आला पाहिजे मायनस मध्ये. तर 9×10 = 90. आणि आपल्याला काय, त्यांचा प्लस मध्ये बेरीज आली पाहिजे. म्हणजे काय, प्लस पाहिजे 9 मायनस पाहिजे. कारण एक जर व्हॅल्यू असेल ती मल्टिप्लाय केलं तर ते दोन्हीचे जे काय गुणाकार येणार आहे तर तो मायनस मध्ये येणार आहे. आणि प्लस जर केलं तर हा 1 येतोय. म्हणजे तुम्हाला हे तुमचा आन्सर बी कळून जाईल की ज्यावेळेस तुम्ही हे करताना याला एज, हे याच्या अपोजिट आहे. मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे -9 चं काय होईल, +9 होईल आणि हे -10 होईल प्लसचं. म्हणजे तुमचा आन्सर जे आहे ते प्रगतीचे किती येणार आहे, 9 येणार आहे. तर आपण सॉल्व्ह करू 1 बाय 1. x स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 9 इक्वल टू 0. आता यातून x जर कॉमन काढला तर x प्लस 10 येईल. ह्यामध्ये -9 जर घेतलं तर x प्लस 10 इक्वल टू 0. आता काय करायचं आपल्याला, x प्लस 10 जे आहे ते कॉमन घेऊ. तर x प्लस 10 आणि इथं x मायनस 9 इक्वल टू 0. आता दोन्ही ब्रॅकेट आपण सेपरेट करू. तर x प्लस 10 इक्वल टू 0 और x मायनस 9 इक्वल टू 0. तो x इक्वल टू -10 और x इक्वल टू +9. बट एज नॉट इन माइनस, सो प्रगतीज
एज इज 9. द प्रोडक्ट ऑफ द प्रगती आहे तिथे 2 वर्ष आधी 3 वर्ष नंतर हे 84 दिलंय त्यांच्या प्रोडक्टचं. म्हणजे प्रोडक्ट म्हणजे काय आहे एक हा 2 वेळा एक प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये आपलं एज आहे तिथे 9 आलेलं आहे. हे असं आपण एक क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. जर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही कमेंट करू शकताय. आता आपण काय करू तर सेकंड क्वेश्चन घेऊ तर. हा झाला तुमचा सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये त्यांनी काय सांगितलंय द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर इज 245. म्हणजे असे दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबर होतो नॅचरल नंबर ज्यांचा स्क्वेअर हा 244 येतोय. तर असे नंबर आपल्याला त्यांनी फाइंड करायला सांगितले. तर कन्सिडर the consecutive number is x आणि x plus 2. आपण काय करू तर x आणि x plus 2 हे असे नॅचरल सांगितले. तर इथं आता त्यांनी काय सांगितलं नॅचरल सांगितलं आपण 2 घेतलेले. तर आता त्यांचं काय सांगितलं त्यांनी की स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर प्लस x plus 2 चा स्क्वेअर इक्वल टू 245. तो पहिला आपण काय करायला लागेल आता ब्रॅकेट सॉल्व करायला लागेल. x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर आता तुम्हाला माहिती a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजे काय a स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 बेदुनी 4x प्लस 2 चा स्क्वेअर 4 इक्वल टू 244. आता इथं 2x प्लस 4x प्लस 4 मायनस 244 इक्वल टू 0 म्हणजे काय 2x प्लस 4x मायनस 240 इक्वल टू 0. आता इथं काय 2 च्या ह्यामध्ये आहे त्याच्यामुळे आपण काय करू डिवायडेड बाय 2 करू. तर डिवायडेड बाय 2 टू बोथ साइड. तर 2 ने केलं तिथे काय x प्लस 2x मायनस 120 इक्वल टू 0. आता काय आलं आपलं मायनस 120 आलं. हे असे फॅक्टर आपल्याला घ्यायचे तर की ज्यांची बेरीज 2 आली पाहिजे. म्हणजे 12 आहे 120 12 आहे 120 पण त्यांची बेरीज जर केली तर किती यायला पाहिजे 2. म्हणजे काय आपल्याला लागेल हे -10 करावं लागेल कारण 12 मधून 10 गेले तर 2 राहते. तर 12 120 मायनस असल्यामुळे मायनस इंटू प्लस मायनस गुणाकारामध्ये मायनस इंटू प्लस मायनस होते मायनस मायनस प्लस होते आणि प्लस इंटू मायनस बी मायनस होते. त्याचा पुट करू आपण ते x प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इक्वल टू 0. आता x स्क्वेअर येईल इथं. तर x इन ब्रॅकेट x प्लस 12 मायनस यातून 10 जर कॉमन काढला तर x प्लस 12 इक्वल टू 0. आता हे काय करू आपण ब्रॅकेट सेपरेट करू तर x प्लस 12 आणि x मायनस 10 इक्वल टू 0. हा ब्रॅकेट घेतला आणि हा x मायनस 10 सेपरेट केला. त्यानंतर x प्लस 12 इक्वल टू 0 और x मायनस 10 इक्वल टू 0 म्हणजे x इक्वल टू मायनस 12 आणि x इक्वल टू प्लस 10. हे झाले तुमचे दोन कन्सिक्युटिव्ह नॅचरल स्क्वेअर. या संख्या ज्याचा स्क्वेअर हा किती येतोय 244. तर तुम्ही बघताय की तुम्हाला काय सांगितलं होतं तरी द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द टू कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर इज 244. फाइंड द नंबर. म्हणजे आपल्याला दोन स्क्वेअर असलेल्या यांचे कॉन्सिक्युटिव्ह ज्यांची बेरीज 244 येणार आहे. तर ते आपण काय केलं त्यांना कन्सिडर केलं x आणि x प्लस 2 कन्सिडर केले. त्यानंतर काय केलं आपण त्यांना त्यांचा स्क्वेअर घेतला इक्वल टू 244 आपल्याला सांगितलं होतं. 244 घेतल्यानंतर ते इक्वेशन टाइप मध्ये आपण मांडून घेतलं स्क्वेअर टाइप मध्ये त्यांनी जर सांगितलं तसं.
त्यानंतर आपण ते 240 वर इकडे होता तो इकडे साईडला आणला, जसं की आपलं x² + 2a आपलं ax² + bx + c = 0 या फॉर्मॅट मध्ये जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या टाइप मध्ये आपण त्याला घेऊन आलो होतो. ते घेतल्यानंतर 244 च्या आपण काय केलं पुन्हा तर त्याला 2 डिवाइड केलं, कारण प्रत्येक संख्या ही 2च्याच ह्यामध्ये पाड्यामध्ये येत होती, त्यामुळे 2 ने केलं आपण त्या इक्वेशनला मिनिमाइज केलं. मिनिमाइज करून किती आलं 120 आल्यानंतर काय केलं त्याचे असे फॅक्टर पाडले आपण की ज्याची गुणाकार हा 120 आला पाहिजे आणि त्याची बेरीज ही +2 आली पाहिजे. ते आल्यानंतर आपण त्याला इक्वेशन मध्ये मांडून घेतलं. मांडून घेतल्यानंतर आपलं फायनल आन्सर आला x -12 आणि x 10. तर ह्याच्या जर विरुद्ध घेतलं तर -12 बरोबर आहे आपलं, आणि ह्याच्या विरुद्ध घेतलं तर +10 बरोबर आहे. हे झालं तुमचं फायनल आन्सर. चालतं, भेटूया. जर काही समजलं नसेल तर नक्कीच कमेंट करा. पुन्हा एकदा मी लेक्चर घेऊन तुम्हाला समजून सांगाल. अजून मी नेक्स्ट एक लेक्चर घेतो, त्याच्यामध्ये अजून 1-2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल आणि 3rd चॅप्टर वर जाईल. चला भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. थँक्यू. जर चॅनलला कमेंट केली नसेल तर कमेंट करा, सबस्क्राइब करा आणि लाईक सुद्धा करा. थँक्यू.